नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अनेकांना नुकसानाचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का, काही सोप्या नियमांचं पालन केल्याने तुम्ही हे नुकसान टाळू शकता आणि भरघोस नफा कमवू शकता. प्रसेनजीत पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या पुस्तकातील प्रकरण 7 वर आधारित आज आपण जाणून घेणार आहोत. नुकसान टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये. तर चला या प्रवासाला सुरुवात करूया आणि शेअर मार्केटमधील यशाचा फॉर्म्युला जाणून घेऊया. मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा विषय आहे आपला शेअर मार्केटमध्ये नुकसान टाळण्यासाठी काय करावे, काय करू नये. रोज स्टॉकच्या किमती पाहू नका. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर त्या शेअर्सचे भाव वाढत आहेत की कमी होत आहेत याबद्दल उत्सुकता वाटणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु इंटरनेट हाताच्या एका बोटावर उपलब्ध आहेच. तिथे आपल्याला हवी असलेली माहिती ही सहज मिळते. मग काय, भाव वाढले की नाही हे आपण पुन्हा पुन्हा बघत राहतो. तो नादच लागतो. आपण गुंतवणूक केलेला स्टॉक हिरव्या रंगात दिसला की आनंद होतो, लाल दिसला की मग मन खट्टू होतं. पण असं सारखं बघत राहिलं की त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कसा ते पाहूया. मी सुचवल्यानुसार रमेश या माझ्या ग्राहकाने कॅनफिन होमचा स्टॉक विकत घेतला. त्यावेळी त्याची किंमत होती 150 रुपये. ही गोष्ट साधारण मे 2013 मधली. मी सुचवल्यानुसार रमेश या माझ्या ग्राहकाने कॅनफिन होमचा स्टॉक विकत घेतला. त्यावेळी त्याची किंमत होती 150 रुपये. ही गोष्ट साधारण मे 2013 मधली. गृहबांधणी उद्योगाला सुगीचे दिवस येणार आहेत याची त्याला खात्री झालेली होती. कॅनफिन होम्स या कंपनीचा मुख्य व्यवसाय गृहकर्ज देण्याचा होता. मोठ्या शहरातले गृहकर्जदार हे तिचे ग्राहक. कर्ज वाटपासाठी कंपनीचे नियम कडक होते. त्यामुळे NPA म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे बुडीत खाती चाललेली कर्जे अजिबात नव्हती. तरीही स्टॉकची किंमत सुरुवातीला काही महिने अजिबात वाढली नाही. त्याने मेमध्ये स्टॉक घेतला होता. ऑगस्टमध्ये त्याची किंमत 115 रुपये झाली. रमेश रोज लक्ष ठेवून होता. सुरुवातीला असलेला आत्मविश्वास आता डळमळू लागला. 2च महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये त्याने 145 रुपये भाव असताना तो स्टॉक विकून टाकला. आपल्याला मोठा तोटा झाला आहे याची त्याला समाधान मानावे लागले. 150 वजा 145 बरोबर 5 रुपये प्रत्येकी असा त्याचा तोटा होता. यानंतर 10 महिन्यांनी त्या स्टॉकच्या किमती प्रचंड वाढल्या. 420 ते 460 या रुपयाच्या दरम्यान किंमत राहिली. जवळपास तिप्पट नफा. रमेशला हात चोळत बसण्याखेरीज काहीही उरलं नव्हतं. नेमकं कुठं चुकलं? आपण घेतलेल्या स्टॉकला उज्ज्वल भवितव्य आहे हे रमेशने ओळखलं होतं. मात्र त्यासाठी थोडीही वाट बघण्यास तो तयार नव्हता. किमती कमी होत आहेत हे तो पचवू शकला नाही. 150 वरून 115 रुपये किंमत झाल्यावर तो लगेच खचला. 115 रुपये किंमत असताना स्टॉक विकण्याचे विचार त्याच्या मनात आले. पुढे 145 रुपये किंमत झाल्याबरोबर तो विचार त्याने अंमलात आणला. पुढे त्या स्टॉकची किंमत 200% वाढली. केवळ 10 महिन्यात. त्याचा सुरुवातीचा अंदाज खरा ठरला. रोजचा रोज भाव बघितले नसते तर त्याच्या मनावर इतका परिणाम झाला नसता. घाईघाईने स्टॉक विकले नसते. चांगला भरघोस नफा पदरात पडला असता. दुसरा एक अनुभव सांगतो. याचं नाव रोहित. त्याने किमती 115 ते 140 रुपयाच्या दरम्यान असताना जुलै ऑगस्टमध्ये गुंतवणूक केली. त्याने तुकड्या तुकड्यात पैसे गुंतवल्याने त्याला सरासरी 125 रुपये खरेदी किंमत पडली. पुढे शेअर मार्केटमधल्या घडामोडीमुळे किमती उतरत होत्या. तेव्हा रमेशसारखा उतावळेपणा न करता त्याने वाट बघितली. त्याची किंमत त्याला मिळाली. एप्रिल 2014 मध्ये त्याला जवळपास 100% फायदा आला. तेव्हा किमती 250 रुपयाच्या आसपास फिरत होत्या. 9 महिन्यात 100% फायदा मिळाल्याने तो जरा चिंताग्रस्त झाला. पण कंपनीच्या मूळ आर्थिक स्वरूपात कोणताही बदल
झालेला नाही हे त्याने तपासून पाहिलं. कंपनी प्रगतीपथावर होती. 100% परताव्यानंतर सुद्धा कंपनीचं मूल्यांकन कमी होतं. रोहितही दिवसातून 2-3 वेळा तरी भाव बघत असायचा. 250 रुपये किंमतवरून 230 झाल्यावर तो जरासा डगमगला. भाव आणखी कमी होतील या शंकेपायी त्याने 250 रुपये किमतीला आपला स्टॉक विकून टाकला. पुन्हा 200 रुपयापर्यंत भाव उतरला की स्टॉक खरेदी करायचा असा त्याचा बेत झाला होता. त्याला झालेल्या फायद्यावर तो खुश होता. पुढे स्टॉक इतका खाली आलाच नाही. महिन्याभरात तो 300 रुपयापर्यंत पोहोचला. 250 किंमत असताना रोहितने स्टॉक विकलेला होता तेव्हा 100% नफा होता. आताही जास्तीत जास्त 250 रुपयांना पुन्हा खरेदी करण्यास तो उत्सुक होता. पण किंमत वर गेली. पुढच्याच महिन्यात 300 वरून 400 रुपयावर, ऑक्टोबर महिन्यात 450 रुपयाच्या आसपास कंपनीचा स्टॉक पोचला. रोजच्या रोज किंमत तपासून बघण्यापेक्षा कंपनीच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं असतं तर रोहितने कदाचित वेगळा विचार केला असता. व्यवस्थापन देत असलेल्या मुलाखती, तिमाही निकाल हे बघितलं असलं तर त्याला कंपनीच्या आर्थिक प्रकृतीचा खरा अंदाज आला असता. त्याला 200% परतावा मिळण्याची संधी होती, ती त्याने गमावली. थोडक्यात मित्रांनो, दिवसभरात अनेक वेळा स्टॉकची किंमत बघत राहिल्यास आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात ते सुद्धा जाणून घ्या. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर पैसे मिळवायचेच, घालवायचेच नाहीत हा विचार सुरुवातीला मनावर स्वार असतो. त्यामुळे काही वेळा दर्जेदार स्टॉक तुम्ही थोड्या फायद्यात विकून टाकता, मोठ्या फायद्यापासून वंचित राहता. ते जर राखून ठेवले तर पुढे आणखी आकर्षक लाभ मिळू शकतो. आता पहा, योग्य वेळेआधी विक्री म्हणजे काय मुद्दा आहे. सामान्य माणूस भावनाप्रधान असतो. केव्हा तरी फायदा होईल हे गृहीत गुंतवणुकीच्या मागे असतं. भाव कमी होऊ लागला की धीर खचतो. कंपनीची वाटचाल चांगली सुरू असली तरी 8-10 महिन्यात किमती वाढल्या नाहीत किंवा आपल्या खरेदी किमतीपेक्षा कमी झाले की संयम संपतो. या परिस्थितीत रोज किमती बघत राहिल्यास पैसे गमावण्याची भीती वाढत जाते आणि तुम्ही धाडकन स्टॉक विकून मोकळे होता, जे आधी आपण चर्चा केल्यानुसार रमेशच्या बाबतीत झाले. छोट्या काळात किमतीत होणारे बदल विचारात घेऊ नका. यावेळी दर्जेदार किमतीच्या स्टॉकमध्ये सुद्धा कमी जास्त बदल होतातच, पण दीर्घकाळात अपेक्षित परिणाम होतो. गुंतवणूकदार म्हणून तुमच्या स्टॉककडे लक्ष असू द्या, मात्र रोजच्या रोज किमती बघू नका. शेअर होल्डर म्हणजे एक प्रकारे मालकच. तुम्ही मालकाच्या भूमिकेत राहा. व्यवसायासंबंधी बातम्या वाचा, तिमाही निकालाकडे लक्ष ठेवा. कंपनीचे व्यवस्थापन काय सांगते आहे त्याचा अभ्यास करा, तितकं पुरेसं आहे. छोट्या काळात स्टॉक किमतीमध्ये 10 ते 30% चढ उतार हे होतच असतात. दरवेळी त्यामागे निश्चित कारण असतं असं नाही. असे छोटे छोटे बदल मनावर घेऊ नका, तिकडे दुर्लक्ष करायला शिका. तुमचा निर्णय कोणत्याही उद्योग व्यवसायाचा दीर्घकालीन अभ्यास करून घ्या. कोणत्याही कंपनीच्या स्टॉकच्या किमती ह्या छोट्या काळात वर खाली होत असतात, मात्र दीर्घकाळात त्यांचा बदल एकाच दिशेने असतो. एकतर त्या वाढत जातात किंवा कमी होत जातात. कमी जास्त असं होत नाही, हे लक्षात ठेवा. किमतीत रोज होणारे बदल बघत असतानाच काही गुंतवणूकदार त्यांच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये होणाऱ्या संभाव्य नफा तोट्याच्या आकड्याकडेही बघतात. पोर्टफोलिओ ट्रॅकमुळे ते सहज शक्य झाले. एका विशिष्ट वेळी विशिष्ट दिवशी तुम्ही ते बघू शकता. तुम्ही खरोखर विक्री केल्याशिवाय नफा तोटा मोजू नका. हा शेअर मार्केटमधल्या माझ्या आजवरच्या प्रवासाचा मी घेतलेला मोठा धडा आहे असं लेखक सांगतात. जोवर तुम्ही प्रत्यक्ष विक्री करत नाही तोवर तो नफा तोटा मार्केटच्या मालकीचा असतो, तुमचा नव्हे. असा संभाव्य नफा पाहिला की तुम्ही खुश होता, तोटा पाहिला की नाराज होता. पण हे चांगल्या गुंतवणूकदाराचं लक्षण नक्कीच नाही. भावनांच्या अधीन झालात की सारासार विचार करण्याची शक्ती
तुम्ही घालून बसता. संभाव्य फायद्यापेक्षा संभाव्य तोट्याचा मनावर जास्त परिणाम होतो. किमती कमी होत असताना स्टॉक विकत घेण्याची सुसंधी काही जण या नादात घालून बसतात. हेच लोक किराणा मालावर किंवा कापड खरेदीवर 30% सवलत असली तर तिकडे धाव घेतात. त्याचप्रमाणे किंमत वर चढत असताना स्टॉक घेण्यासाठी उगीच धडपड करतात, कारण संभाव्य नफा दिसत असतो. खरी गंमत तर इथेच आहे. भाव उतरत असताना कमी खरेदी होते आणि चढ्या भावात लोक खरेदीला धावतात. असा जगातला एकमेव बाजार म्हणजे शेअर मार्केट. जोवर तुम्ही स्टॉक विकत नाही तोवर नफा तोट्याचं गणितच करू नका. प्रत्यक्ष विक्री झाल्यावर नेमकं तुम्हाला कळेलच. खरेदी किमतीवर जोर देऊ नका. हा मुद्दा आता आपण समजून घेऊया. ही गोष्ट माझ्याच आयुष्यातली. तेव्हा मी दुसऱ्या वर्षात शिकत होतो. 2011 सालचा सुमार असावा. माझ्याजवळ तसे फार पैसे नसायचे. मी HCL टेक्नॉलॉजीचा स्टॉक 500 रुपये किमतीने विकत घेतला. मूळ कंपनीची आर्थिक प्रकृती चांगली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तेजीचं वातावरण सुद्धा होतं. मी किमतीवर रोज लक्ष ठेवून होतो. माझ्या खरेदी किमतीपेक्षा जास्त किंमत बाजारात चालू असल्याने मी स्वतःवरच खुश सुद्धा होतो. मी योग्य निर्णय घेतला होता. 3 महिन्यांनी अचानक किंमत कमी होऊ लागली. 500 वरून 400 रुपयापर्यंत उतरली. आपलं काय चुकलं याचा मी अभ्यास सुरू केला. तसं काही दिवस तरी नव्हतं. कंपनीची प्रगती तिमाही अहवाल चांगली दिसत होती. स्टॉकची किंमत मात्र उतरलेली होती. किंमत वाढते का हे मी रोज बघायचो. अगदी दिवसातून 2-3 वेळा गुंतवणूकदार त्याची खरेदी किंमत आणि त्या स्टॉकची सध्याची बाजार किंमत या 2च गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की गुंतवणूकदार त्याची खरेदी किंमत आणि त्या स्टॉकची सध्याची बाजार किंमत या 2च गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्याचं इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष होतं. पुढच्या काही दिवसात स्टॉकचे भाव 450 रुपयापर्यंत वधारले. चला, आपला तोटा भरून निघेल या विचाराने मी सुखावलो. आजच्या दिवसाच्या किमतीला आपण स्टॉक विकला तर किती तोटा होईल याचा मी रोज हिशोब करायचो. शेवटी 450 रुपये किमतीला मी माझा स्टॉक विकून टाकला. कमी तोट्यात निभावलं म्हणून मला बरं वाटलं, पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. मी तो स्टॉक विकल्यानंतर पुढच्या 2 वर्षात त्याची किंमत अक्षरशः गगनाला पोहोचली होती. 1500 रुपये. मी योग्य वेळी योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तरीही तिप्पट नफा मिळू शकलो नाही. केवळ आजची किंमत किती या एकाच गोष्टीवर डोळे लावून होतो. मी कंपनीचा अंशतः मालक आहे हे विसरून गेलो. शेअर मार्केटमध्ये मला शिकवलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अविस्मरणीय असा धडा. यातून काय बोध घ्यायचा आता ते पहा. तुम्हाला ज्ञान असणं आणि तुम्ही त्याचा वापर करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. स्टॉकमध्ये गुंतवणूक म्हणजे अंशतः मालकी हे मला चांगलं ठाऊक होतं. मी तसं वागलो नाही. हा भाग निराळा. मी कंपनीच्या मूलभूत आर्थिक बाबींकडे लक्ष न देता खरेदी किंमत आणि सध्याची किंमत यातच अडकून बसलो. नाहीतर मला तिप्पट नफा झाला असता. दिवसभरात 3 वेळा स्टॉकची किंमत तपासून बघणं याचा अर्थ तुम्ही स्वतःला कंपनीचे अंशतः मालक समजत नाही. केवळ खरेदी किंमत डोक्यात ठेवून स्टॉकचा विचार केलात तर तुम्ही घसघशीत फायद्यापासून लांब राहता. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी शिस्तबद्धता, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची कला आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. रोजीच्या किमतींकडे दुर्लक्ष करणे, योग्य वेळेआधी विक्री न करणे आणि खरेदी किमतीवर भर न देणे हे साधे पण प्रभावी नियम तुम्हाला नुकसान टाळून भरघोस नफा कमवण्यास मदत करतील. प्रसेनजित पॉल यांच्या या मार्गदर्शनातून शिकलेले हे 7 सोपे उपाय तुमच्या गुंतवणुकीला एका नव्या उंचीवर नेतील. त्यामुळे संयम ठेवा, योग्य माहिती मिळवा आणि आत्मविश्वासाने गुंतवणुकीत पुढे जा. शेवटी स्मार्ट इन्व्हेस्टर बनणे हेच तुमचे अंतिम ध्येय असावे. आपल्या पुढच्या व्हिडिओत अशाच महत्त्वाच्या विषयांसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सुरक्षित गुंतवणूक करा आणि यशस्वी व्हा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.